नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा ना. मुकेश पितांबर पाटील, राहणार पांगली, तालुका जिल्हा धुळे. ओके. आता आपण कापसाच्या प्लॉटमध्ये आपल्या. बरं, मला एक सांगा की तुम्ही SCT सोबत किती वर्षापासून आहे? 3-4 वर्षापासून. जवळपास 3-4 वर्षापासून तुम्ही SCT सोबत आहे आणि अजूनही पण आहेत. हो बिलकुल 100%. बरं, काय तुम्हाला समजा तुम्ही SCT मध्ये अजून टिकून राहण्यामागचं काय रहस्य काय रिझल्ट आहे ना, मला उत्पन्न मिळत आहे म्हणून तर टिकलोय ना मी. आहे की नाही? हो. ओके. पण याच्या पूर्वीचा काय अनुभव आहे तुमचा, मला सांगा बरं. याच्यापूर्वी तर आपण टमाटा केला होता, आपण 8,000 कॅट काढले 2 एकरमध्ये. ह्याच प्लॉटमध्ये याच प्लॉटमध्ये राम सरांचं एकदा चर्चासत्र झालं हो होतं. झाली. त्यावेळेस चर्चासत्र आलो होतो आपण, कार्यक्रमामध्ये आलो. मी तुमचे टमाटे दाखवले, हा काय टमाटा याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून माझ्याकडे टमाटा. किलो मध्ये 4च बसायची, 5वा बसला तर बसला. काय वापरलं होतं त्यावेळेस टमाटरला? कृषी अमृत ते सॉइल चार्जर तेवढंच वापरलं होतं आपण. हे फक्त SCT वरती करत हा, होते. फक्त Plain SCT. SCT. हा, म्हणजे हो, अजून बस. विषय असा आहे की त्यावेळेस जे त्यांचं टमाटो होतं, ते टमाट्याची क्वालिटी आणि पानांची ते आपण बघितलं Quality होतं. म्हणजे- जवळपास एवढं टमाटो होतं. हा, उभं राहिलं हो होतं. 6-7 फूट वाढलं होतं टमाटर. आणि दुसरी गोष्ट, सोमवारपासून तर शनिवारपर्यंत मी माझा पुरा लाल टमाटा विकू देत नव्हतो. 300 रुपये काय इकल तर एक नाही तर पडू दे माझा टमाटा. मला बघायचं आहे सरतो का चांगला राहतो का सरतो. मग माल खराब झाला का? शनिवारी नाही सर, माल नाही खराब व्हायचं. 8 दिवस माल टिकायचं. माल टिकायचा. Shipping quality बी चांगली शिपिंग क्वालिटी छान क्वालिटी होती. एक नंबर होती हो. पुऱ्या मार्केटमध्ये माझा टमाटा विकला जायचा आणि मग दुसऱ्याचा विकला जायचा. आणि प्रेफरन्स तुमच्या टमाट्याला असायचं. हो बिलकुल. बरं, आता आपण ह्या कपाशीसाठी कृषी अमृत दिलेलं आहे. हो कृषी अमृत बरं, दिला. याच्यामध्ये काय वेगळे पण काय वाटलं तुम्हाला? मग कपाशी क्वालिटी चांगली आहे ना. झाड बघा ना तुम्ही, हे बघा फांदी बघा. लोक अशी कपाशी उपटून फेकतात. इथं 2 महिन्याचं झाड आहे ना. याचं दांडा बघा ना, दांडा मजबूत झालेला आहे. हो एकदम मजबूत आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही समजा बोंडांची संख्या जरी बघितली, बोंडांची संख्या तर आता लागते त्याला. हे बघा बोंड बी येऊन गेले, हे बघा. बोंड पुढे बी लागले ना. अजून हो, चालू आहे. चालू आहे बोंड, चालू आहे. 7-8 बोंड येतील त्याला. ओके. आता तर 6 येऊन गेले 2 महिने. बरं, याच्यापूर्वी तुम्ही कुठल्या कुठल्या पिकासाठी वापरली ती टेक्नॉलॉजी? आपण टमाट्यासाठी वापरली, चवळीसाठी वापरली, गिलक्यासाठी वापरतो, कपाशीसाठी वापरतो. अच्छा. हो. म्हणजे तुम्ही जवळपास या 3-4 वर्षामध्ये मी जे येणार प्रत्येक पीक हो सर्व पिकांना आपण कुठलंही दुसरं वापरतच नाही. दुसरं कुठलं खत वापरतो? बिलकुल नाही. आपण मगाशी अजिबात बोलत नाही. होते की आपण युरिया वगैरे वापरतच नाही. नाही स्टॉप. युरिया बंद केला. युरिया तर बिलकुल नाही. युरिया तर मानतच Chemical? नाही. नाही युरिया देतच नाही. युरिया वापर म्हणजे त्यांनी जे रामसरांचे व्हिडिओ पण बघितलेले आहेत. किती व्हिडिओ बघितले सरांचे आपण? मी 200 व्हिडिओ बघितले असते. काय शिकले व्हिडिओ मधून? सर्व शिकलो ना. सर्व आपण जर एवढं आपण बघतोय हा हा हा. तर सर्व शिकलो ना. काय वाटतं सरांचे व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे का? गरजेचं म्हणजे 100% गरजेचं आहे. आणि तसा माणूस भेटणार बी नाही, हुशार माणूस भेटणार नाही. आपण तर त्यांच्यावर आपण भारी पडतो ना. बरोबर. किती वर्षापासून आपण कपास पीक करताय मी साधारण? तर कपाशी दरवर्षी थोडी करतो, पण यावर्षी थोडी जास्त केली मी. तुमचं सगळ्यात जास्त वांगे आणि बाकीच्या पिकांमध्ये हो, कल भाजीपाला असतो. वगैरे भाजीपाला. भाजीपाला. बरं, किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा भाजीपाला पिकामध्ये एक मला अंदाज? 15 वर्षापासून अनुभव आहे ना भाजीपाला. आणि तुम्ही ज्यावेळेस SCT तुम्हाला म्हणजे SCTचा वापर करतच नव्हते तुम्ही? पहिले करत होतच नाही ना, माहिती नव्हतं हा, ना. नंतर आपल्याला जेव्हा माहिती पडलं तर मग आपण पहिले टमाट्याला केलं. तेव्हाचा काय अनुभव आहे तुमचा? हो, आधी करत टमाट्यापासून. नव्हते तेव्हाचा? नाही तेव्हा आता जाऊ फ्लापच व्हायचो ना. वांग्यामध्ये सुद्धा फ्लापच व्हायचो. चालायची 1-1.5 महिने लगेच स्टॉप होऊन जायचं. लगेच स्टॉप हो. आणि तसं जर विचार केला साधारणतः त्यावेळेस तुम्ही केमिकल वरती शेती करायची ना, आता पूर्णपणे कृषी अमृत वगैरे वापरताय, हा. तर एक खर्चाचा जर विचार केला तर काय खर्च वाटतं? कमी आहे ना हो. आता कोणी बाजारामध्ये कोणतीच अशी सुपर 500 बॅग बी 600 रुपये, 580 रुपयाला आहे. हम्म. जे 550 आहे 50 किलो, ते 50 किलो. ती अर्धी बॅग येते अजून सुपर 500ची. पण शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे जर आपण SCTचा वापर केला तर खर्च वाढतो. नाही खर्च नाही वाढतात. येडे झाले. काय खर्च? नाही, 550 रुपये म्हणजे काय? 550 रुपये काहीच नाही राहू. काहीच नाही. पोच येतं अजून तुमचं 50 बॅग घेतली तर. हा? घेतलं ती पोच येतं. बरोबर आहे. हा? ओके. तर सर तुम्ही ह्या 2 लाईनचा काहीतरी वेगळा अनुभव सांगतो. हो यांना आहे ना, पहिले एक वेळेस टाकलं. आमचं गंगाबाळ लावून उरलेलं होतं, 2 बादल्या उरलं. थोडं टाकून द्या म्हटलं वाया जाण्यापेक्षा. एक्स्ट्रा. इथपर्यंत टाकलं ते बघा त्याची डायरेक्ट 1 फुटापर्यंत फरक पडलाय. म्हणजे याला तुम्ही नंतर बी टाकलं? हो नंतर बी टाकलंय याला. म्हणजे 2 डोस झाले याला. 2 डोस हो, झाले. आणि त्याला 1 डोस झालाय. म्हणजे तिकडच्या कपाशीला 1 डोस 1 डोस झाला, याला 2 झाले. इकडच्याला 2 डोस. हो. म्हणजे त्याचं उरलेलं टाकून दिलं. हो. त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला डोळ्यांनी फरक हे दिसतो काय ना? दिसतंय ना हो, इथं जमीन आसमानचा फरक पडलाय ना बघा तुम्ही. आहे की नाही? हो. ओके. आता एक झाड जर उपटलं ना तर तुम्हाला 4 झाडं घ्यावं लागतील. याची वजन जर केलं ना आपण, हा. ते 4 झाडांनी 1 झाड बरोबर येईल. अशी परिस्थिती होऊन गेली. मला पस्तावा येतो, लवकर द्यायला पाहिजे मी त्याला. आता याच्या पुढे आपण जेव्हा पीक लावणी करू ना त्यावेळेस वापरायचंय.
सुरुवातीला सुरुवातीपासून हो सुरुवातीपासून उतरायच्या पहिले टाकून द्यायचं. हे आपलं टोटल क्षेत्र किती आहे? हे 6 एकर आहे. 6 एकर आहे ना. आणि समजा तुम्ही पूर्वी टोमॅटो पण याच्यातच होते हो सगळे? टमाटर याचे आहे. ओके. तर काय तुम्हाला या सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एससीटी वैदिकच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? मला तर माझी इच्छा आहे वापरायला पाहिजे, पण लोकांना विश्वासच बसत नाही. आपण तर कसं ज्यांना आपण विश्वास वापरायला. बसत नाही, त्यांनी 1 एकरावरती ट्राय करा. 1 एकरवर करा, अर्धा एकरवर करा, करून बघा, मग करून पुढे बघा. घ्या ना तुम्ही, मग बरोबर. वापरा ना. हा असं असं मरू नका रासायनिक मध्ये, मरून जातील ना इथं. हा. असा रोग येतो ना, हे बघा हे असा रोग येतो ना. मग हे जे ना बरं का, हा. हे पूर्वी तर दुसऱ्याने शेत केलेलं होतं ना, त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम येते. पण माझ्या शेतात हे 5-50 झाडं निघतील, लोकांचे ते 1000 झाडं उपटून फेकून राहिलं. म्हणजे हा लाला लोक आपल्याकडे खूप कमी प्रमाणात आहे. हा नाही, आपल्याकडे नाही गेलं शेतामध्ये, बाय चान्स झाला आहे, मोजून पुऱ्या शेतामध्ये 25 झाडं निघतील बस. 20-25 झाडं निघतील. हा. आणि लाल्या बाजूची काय परिस्थिती आहे आजूबाजूची? आजूबाजूला तर पुरे डब आहे हो. काय बघा ना तुम्ही, काय इथं सर गवत आहे, काय त्यांच्या हाल आहे. अच्छा अच्छा. बरं, अजून काय सांगू इच्छिता? अजून काय सर्व चांगलं आहे, काही वाद नाही. सॉईलच्या टेक्नॉलॉजी वापरायला काही वाद नाही. सर माझा तुमच्यासाठी थोडेफार प्रश्न आहेत. जेव्हापासून तुम्ही वापर केला, आता भरपूर वर्षापासून तुम्ही वापर करताय, तर एक जमिनीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? जमिनीमध्ये शिदोड तयार झालं होता ना, गांडूळ तयार होतं. हो आताही गांडूळ दाखवतो ना मी तुम्हाला माझ्या शेतामध्ये. आता पण जमिनीत गांडूळ आहे? हो 100%. आता आम्ही जेव्हा रोटावेटर करत होतो ना, तर काढून गांडूळ निघायचे जमिनीत. जे माती सुपीक होते. हो माती तर सुंबक नाही 100%. ही जमीन अशी होती ना, जेव्हा केली ना मोठं ट्रॅक्टरने नागाटी होत नाही त्या जमिनीची. काय बोलता? अहो एवढे ढेकळे होते. मी पाणी आणि आता पाणी भिजून ते ढेकळे ओले केले, मग रोटर मारलं, 3-3 वेळेस रोटर मारलं, मग टमाटर लावले. एवढी जमीन कडक होती. आता तुम्ही जस्ट हे केले तर कुठं ढेकळ वगैरे काय दिसत नाही नाही? नाही, काही नाही, एकदम सफा आहे जमीन, एकदम मऊ होऊन गेली ना. बिना चप्पल चालतं हो ते? बिगर चप्पलचं एकदम नरम होऊन गेली जमीन. हेच नाही तुम्हाला ती बी दाखवतो, हा हा हा. ते बी जमिनीत तशी आपली एकदम नरम आहे. ती बी तिकडे दाखवतो, ती नरम आहे. तुम्ही 5 एकर साठी किती कृषी अमृतच्या बॅगा टाकलाय? इथं 16 बॅगा टाकल्या मी. 5 एकरला 16 बॅगा 16 टाकलाय. बॅगा टाकल्या. एक साधारणतः 5 एकरला तुमचा एससीटी वरती किती खर्च झाला 16 असेल? बॅग 8-8.5 रुपये खर्च आला आहे ना. आणि त्याच्यानंतर वेगळं काय केलंय तुम्ही? नाही नाही, वेगळं काहीच नाही घेतलं. किती दिवसाची कपाशी झाली आपली? 60-62 दिवसाची झाली. एक 60-62 दिवसामध्ये तुमचा 5 एकर साठी एक किती स्प्रे झालेले आहेत? स्प्रे 2च झाले. 2 स्प्रे. हो आणि तुम्ही हाईट बघू शकता सर. हो हाईट बघा ना तुम्ही, मला स्टॉप करावं लागणार आहे. हाईट बी बघू शकता. बरं जाऊ दे, नुसतं हाईटच नाही वाढलेली, त्याची बोंड पण लागलेली, शेंड्यापर्यंत बोंड लागलेली. संपून लागले नाही बघा. सगळीकडे बघा. सगळीकडे बघा. म्हणजे लागले सगळे. आणि पानं बी एकदम फ्रेश आहेत ना. पानं एकदम फ्रेश. बघा तुम्ही बघू शकता, नाही पानं बी फ्रेश आणि पानांची कॅनोपी पण मोठी. हम्म, हो हम्म. मोठी आहे ना पानं Canopy. मोठी आहे. आणि एक साधारणतः विचार केला तर रोगराईसाठी किंवा मग कपास पीक म्हटलं तर शेतकरी मोठ्या प्रमाणात आळीवरती, थ्रिप्स वरती स्प्रे करताय, तर तुम्ही किती स्प्रे केलेले आहेत? 2 स्प्रे केले मी. 2 स्प्रे. हो, ते बरोबर. कशावरती केले? रोगराईवरती केले का कशावरती केले? नाही नाही, ते मावा तुला पांढरी माशी येऊ नये म्हणून म्हणून मारलेले. म्हणून मारलेले आहेत. येऊ नये म्हणून येऊ नये म्हणून आलेले नव्हते. झालेलं होते. काय मारून द्यावं एक फवारा मोनो मारलाय फक्त 450 रुपये लिटर हा, हा, हा. फक्त बस. पण शेतकऱ्यांचं तर आज असं झालंय, द्राक्ष पिकासारखंच 15-15 दिवसाला स्प्रे करायचे चालले. नाही 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 का बाई, एवढं हे जर वापरलं तर रोगचा विषय येत नाही हो. इथं काय रोग आहे का काय इथं दाखवा मला कुठं रोग आहे. नक्कीच नक्कीच. आता जर तुमचा खानदेशी एरिया म्हटलं तर शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठ्या प्रमाणात कापूस पीक आहे, पण आज कापसाचं जे उत्पादन आहे ते घटत चाललेलं आहे. हा एकरी 3-4 क्विंटलच्या वरती होत नाही. बरोबर. बस. आता साधारणतः या प्लॉटचा जर विचार केला तर किती उत्पादनाची अपेक्षा आपल्याला? मला तर एकरी 10 क्विंटल होईल आरामशीर. आरामशीर होईल. हो, बिगर रासायनिक वापरायचं 8-10 क्विंटल आरामशीर एकरी. हा हा हा. 6 बॅग 50-60 क्विंटल आरामशीर होऊन जाईल. त्यांचा कॉन्फिडन्स बोलून राहिला हा. हा. कारण हा 4 वर्षाचा कॉन्फिडन्स आहे हा, ना. बरोबर. 4 वर्षाचा आहे. झाडच बोंब मारतो ना हो. झाडच बोंब मारते झाड त्यांचं बोंब थोडक्यात. मारतो ना. नक्कीच झाडांवरतीच दिसतंय सगळं काही. अहो ते एवढं तगडं आहे तर ते उत्पन्न दिलं ना 100%. नक्कीच नक्कीच. झाड जर एवढं तगडं आहे तर उत्पन्न 110% दिलं. आणि आपल्या वांग्या पिकामध्ये पण भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे, टोमॅटो पिकामध्ये पण मोठा आपण तर सर्व एक्सपिरियन्स आहे. भाजीपाला शेती करतो ना. तर भाजीपालाचे जे शेतकरी, भाजीपाला उत्पादक शेतकरी, त्यांच्यासाठी तुम्ही काय मोलाचा सल्ला देऊ इच्छिता? त्यांना तर भाजीपाल्याला सगळ्यांनी वापरायला पाहिजे. कपाशीला जाऊ द्या पण भाजीपाल्याला तरी वापरायला पाहिजे. का बरं? गरज काय अहो, वापर? मी आता गंगापाला वापरलंय हा. ना. माझ्याकडे आता 30-30 किलोचे नग रेडी तयार मध्ये 20 एकर मध्ये 30-30 किलोचे नग रेडी आहेत? तयार आहे बिलकुल. सर विश्वास नाही ठेवणार कोणी. विश्वास ठेवणार नाही, तुम्हाला दाखवून देतो ना शेतामध्ये. चला दाखवून देतो. नक्कीच नक्कीच. जे आपले कपास उत्पादक शेतकरी आपल्या खानदेश विभागाचे,
त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांनी तो वापरायला पाहिजे. मी त्यांना सांगतो वापरा, त्यानंतर 5.5 खत काय काम करी, तू काय बिचू त्या मनाला सांगतो ते तुम्हाला असं म्हणतात. त्यांना बोलायचं ना असं इथं दाखवायला, प्लॉट दाखवायला त्यांना बोलायचं. अहो त्यांना विश्वास बसत नाही. त्यांना असं वाटतं हा का खोटं बोलतो का काय बोलतो. नक्कीच. त्याला का माझ्याकडे इथं खताच्या खाली बॅगा दिसता का तुम्हाला? तुमच्या कृषी अमृतच्याच बॅगा आहे माझ्याकडे पडलेल्या खाली. नक्कीच. आणि आपण सर्व खानदेशी विभागाला मार्गदर्शन करता. तर जर कोणाला खानदेशी विभागामध्ये कपास पीक भाजीपाला पिकासाठी जर मार्गदर्शन लागत असेल, व्हिजिट लागत असेल, तर आपला मोबाईल नंबर आणि सर आपला समृद्धी ॲग्रो खानदेश म्हणून आपला फॉर्म आहे, पूर्ण खानदेश, धुळे, जळगाव, नंदुरबारसाठी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माझा नंबर सांगतो, 99 22 97 17 77. आपला खानदेश म्हणजे खानदेश विभागामध्ये तुम्हाला कुठेही व्हिजिट वगैरे किंवा प्रॉडक्टची उपलब्धता वगैरे तिथून मिळू शकते तुम्हाला कॉन्टॅक्ट करून. धन्यवाद सर. धन्यवाद.